नमस्कार तुम्हा सर्वांना. आज आम्ही अष्टविनायकाचे दर्शन करायला जात आहोत. वाटेवर बघतो तर काय माऊलींचे दर्शन झाले. तर बऱ्याच जणांना माऊली म्हणजे माहीत नाही, पुणे किंवा आपल्या महाराष्ट्रापर्यंत सीमित आहेत. माऊली म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आम्हाला दिसली. आता ही पालखी तुम्हाला विचार पडला असेल की पालखी कुठून येत आहेत. तर आपली आषाढी एकादशी असते तेव्हा ती पंढरपूरला असते आणि पुणेवरनं ती 15 दिवसा अगोदरच निघून जाते. आषाढी एकादशीला ती विठ्ठलाचे दर्शन घेते. सोबत संत तुकारामांची पण पालखी असते. पण ही आमची विश्रांतवाडी मार्गे परत येत आहेत. विश्रांतवाडी दिघी नंतर आळंदीला पोहोचते. हे बघा किती वारकरी, म्हणजे जवळपास पंढरपूरला 50-60 लाख तरी वारकरी असतात. हे बघा एकादशीच्या आदल्या दिवशी ही आळंदीला पोहोचून जाते. सगळे वारकरी अनवाणी पायांनी, पावसाचे उन्हाचे, फक्त आपले भक्तिगीत गाऊन पालखीमध्ये सहभागी होतात. हे बघा हे आहे आपले संत ज्ञानेश्वर महाराज. आता संत ज्ञानेश्वर महाराज तुम्हाला माहित असेल किंवा काहींना नसेल माहिती तर मी सांगते. यांनी 21व्या वर्षी जिवंत समाधी घेतली, म्हणून त्यांना त्यांच्या समाधीला संजीवनी समाधी असे म्हणतात आणि ज्ञानोबा माऊली तुकाराम असे सुद्धा म्हटले जातात. ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज यांची पालखी आपल्या पुण्यातून निघून जाते. आता ही परत आली आहे. एकादशी होता त्या आदल्या दिवशी पुण्यामध्ये येऊन जाते. हे बघा किती लोक, किती मनी धानी पूर्ण त्यांच्या फक्त एकच असते. हे बघा हा विश्रांतवाडीचा आहे. आम्ही म्हणजे अष्टविनायकाचे दर्शन करायला जात होतो तर वाटेवरच दर्शन होऊन गेले, ते पण माऊलींचेच. हे बघा आता आम्ही रिटर्न जात आहोत. तरी यांची खूप, म्हणजे त्या दिवशी एवढा बंदोबस्त होता पोलिसांचा की खूप. हे बघा यांचे ट्रक असतात, सगळे वारकरी लोकांचे, पाण्याची, ॲम्ब्युलन्सची सगळी सोय असते. हे बघा हे सगळ्यांच्या पूर्ण, म्हणजे जवळपास कितीतरी किलोमीटर अनवाणी पायाने जातात हे. तर आम्ही राजनांदगावला पोहोचलो आहेत. हे राजनांदगाव आहे, अष्टविनायकमधलं एक अष्टविनायक आहे. आम्ही पूर्ण नाही केले कारण एवढं पॉसिबल होत नव्हतं, पण तुम्हाला माहिती नसेल तर मी सांगते. हे 8 अष्टविनायक आहे, ते पुणे जिल्ह्यामध्येच येतात. त्यापैकी एक आहे राजनांदगाव. ते आम्ही राजनांदगावला पोहोचून गेलो आहोत. संध्याकाळ दुपार होऊन गेलं होतं. व तुम्हाला दुकानं बघता येईल, इथे भरपूर दुकानं पण राहतात. कोणी पूजेची सामग्री घेतात, लहान मुलांसाठी सुद्धा घेते. याचे 2 रोड होते पण आम्ही शॉर्टकटने आहे. थोडं पायांचा त्रास असेल तर थोडं पायऱ्या उतरावं लागतं. बाकी तिकडनं पण रोड आहे, जो मेन गेट आहे ते मी तुम्हाला नंतर दाखवेल. पण तिथनं हा बघा हा मेन गेट आहे, पण इथनं तुम्हाला पोहोचायला खूप वेळ लागतो. इकडनं आले शॉर्टकटनी तर लवकर पोहोचता, नाही तर मेन गेटनी जर आलं तर भरपूर म्हणजे लाईनमध्ये उभं राहावं लागतं. हे बघा सगळ्यात सोपं म्हणजे पार्किंगमध्ये तुम्ही पोहोचले की सरळ येऊन जायचं, तुम्ही डायरेक्ट तुमचे दर्शन होऊन जातं. लाईनमध्ये लागणार होतं तरी गर्दी कमी होती, पण 7 नंतर गर्दी भरपूर वाढून जाते. हे बघा संत क्षेत्र राजनांदगाव गणपती. हे बघा जवळपास 1-2 महिने मंदिर बंद होतं. 15 दिवसा अगोदरच ते सुरू झालं. हे उद्यान पण आहे. आता ते थोडं बांधकामामुळे त्यांनी बंद केलं होतं, तरी मंदिर सुरू होतं. हे बघा हे उद्यान आहे, काही दिवस बंद केलं आहे त्यांनी. तर तुम्ही आधी इथे भेट दिली असेल तर ते बंद होतं. हे तुम्हाला पाहता येईल, हे उद्यानमधनंच आहे. मी तिथनंच केली होती शूटिंग थोडी. बरंच मोठं होतं पण त्यांनी गेट वगैरे सगळं बंद करून ठेवलं होतं, त्यामुळे एवढं मला दाखवता नाही येईल तुम्हाला. हे बघा सायंकाळची वेळ होती, आलो आपण. काहींना राहायची पण सोय आहे, ज्यांना मुक्काम करायचं असेल, राहायचं असेल ते सुद्धा राहू शकतात. तिथलं भक्त निवास पण आहे राजनांदगाव. हे बघा महागणपती राजनांदगाव अष्टविनायकापैकीच एक असे अष्टविनायक आहे. हे बघा हे कुंड आहे. आता हे बांधकामाने थोडं पावसामुळे यांनी बंद करून ठेवलं होतं. बघा आम्ही शेडमध्येच होतो, पाऊस राहिला तर त्यांनी शेड वगैरे सगळी सोय करून ठेवली आहे त्यांनी. हे भक्त निवास पण आहे. काही भक्तांनी काही म्हणजे कसं 2 दिवस किंवा 3 दिवसामध्ये आमचं झालं पाहिजे अष्टविनायक, म्हणून ते भक्त निवास मध्ये सुद्धा राहू शकतात तुम्ही लोक, ज्यांना जायचं असेल ते. हे बघा हे इथे आतमध्ये सुद्धा दुकानं असतात. हे कुंड आहे, याच्या आतमध्ये
महादेवाची पिंड होती, ते पावसामुळे बंद केलं होतं. आणि हे आहे मेन जे गणपतीचे मी म्हणत आहे, राजनांदगावचं गणपती. छान मंदिर असं, म्हणजे जसं कसं आधीच्या काळामध्ये राजवाड्यामध्ये असं आहे बघा. हे पूर्ण लाकडांचं असं खूप छान आतमध्ये वाटते. आणि जुनच आहे, म्हणजे पेशवेकालीन जसं म्हणतो आपण तसं दगडांचंच आहे पूर्ण. बघा आतमध्ये तुम्हाला पाहता येईल पूर्ण असं राजवाडा टाईप मंदिर आहे. बाकी काही जे अष्टविनायक आहे ते म्हणजे एवढं नाही आहे राजवाडा वगैरे, हे नाही आहे. जसं थेऊरचं किंवा कोणाला माहिती नसेल ओझर वगैरे, 8 अष्टविनायक आहेच त्यापैकी. हे बघा इथे जसं आरती किंवा कुणी तालीम वगैरे करतात. हे बघा किती सुंदर आहे. यामध्ये सगळे 8 अशी गणपती आहे जे अष्टविनायकामधले आहे, ज्यांची मूर्ती वेगवेगळ्या असतात गणपतींची, ती आहे. हे बघा किती छान. हे आता केलंय त्यांनी, तेवढं नव्हतं. फक्त म्हणजे जे मंदिर आहे तेवढंच होतं. बघा दर्शनाची लाईन होती. संध्याकाळी 7-8 नंतर भरपूर गर्दी होऊन जाते. हे पहा त्यांनी लाईट वगैरे लावून दिले होते. सायंकाळ झालीच होती जवळपास. ते आले होते गार्ड, त्यांनी लाईट वगैरे ऑन करून ठेवून दिलं होतं. हे बघा मी आतमधले तुम्हाला दाखवले नाही, कारण एंट्री नव्हती किंवा मोबाईल अलाउ नव्हते, त्यामुळे मी आतले व्हिडिओ किंवा फोटोज नाही दाखवू शकली. बघा हे पुन्हा त्यांनी म्हणजे जे छायाचित्र मॅप वगैरे, जे आपण ग्राफ किंवा मॅप म्हणतो वगैरे, ते त्यांनी आधी पूर्ण मोठा बोर्ड लावला आहे. हे सगळं तयार केलं आहे बघा मंदिर परिसराचे. हे बघ प्रस्तावित छायाचित्र किंवा हे जसं आधी आपण मॅप बनवते सगळं आधी त्यांनी केलं होतं. ही इमारत हे बघा प्रशासकीय इमारत, चप्पल स्टँड वगैरे बाहेरच सगळं आहे. तुम्हाला चप्पल स्टँड वगैरे, पार्किंगला पण सोय आहे, बाहेरच लागून जाते. हे बघा रात्र होऊन गेली होती. हे मंदिर आहे, हे आपलं महादेवाचं मंदिर होतं. आम्ही बाहेर आलो आहोत. हे बघा इथे आपण थोडा वेळ विश्रांती घेऊ शकतो, काही पण अशी सोय वगैरे सगळी आहे. हे बघा तुम्हाला सगळं आहे. आणि हे जे मी तुम्हाला मेन गेट म्हणत होती, हे गे आहे, हे आतला भाग आहे. बाहेरचा तिकडल्या बघा हे गणपतीचं किती छान केलं आहे त्यांनी. गेटवर असे गणपतीचे अष्टविनायकामधले आहेत ते गेट आहे, त्यावरही गणपती केलाय त्यांनी. बघा कोणी इकडनं पण येते, इकडनं पण आहे, पण थोडं लॉंग कट पडते. एवढं पायऱ्या उतरणं मग एवढं जाणं थोडं दूर पडतं. हे बघा आता तुम्हाला दाखवू शकते, तिथे आहे त्यावर तुम्हाला वाचता पण येईल. हे बघा महागणपती, श्री क्षेत्र राजनांदगाव महागणपती मोरया माझा अभिमान भक्तींचे श्रद्धा सर. हे मेन गेट आहे, श्री महागणपती राजनांदगाव. रात्र होऊन गेली होती. हे बघा हा मेन गेट आहे. कोणी इथनं पण येते, पण जर तुम्ही 4 व्हीलरने गेलं असेल तर तुम्हाला तिकडनं सोयीस्कर जाईल. ओके बाय बाय.